नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवसापासून तुम्ही वाट बघत होता की ई-तिकीटचे हॉल तिकीट केव्हा येणार. तर फायनली मित्रांनो, आज ई-तिकीटचे जे हॉल तिकीट आहेत ते आलेले आहेत. तर ते कशाप्रकारे डाउनलोड करायचे? तुमचं एक्झाम सेंटर चेंज झालं का? तुमचं स्टडी सेंटर वेगळं आहे का? तर हे सगळं आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहे, ठीक आहे. तर इथे मी तुम्हाला लाईव्ह एका विद्यार्थ्याचं तुम्हाला जे काही हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करून दाखवेल. त्याचं स्टडी सेंटर कोणतं आणि एक्झाम सेंटर कोणतं हे यातील फरक तुम्हाला मी आज सांगणार आहे, ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला बघा आता या वेबसाईटवर यायचं आहे ycmi.djuniversity.ac. जवळपास सगळ्यांना ही वेबसाईट माहिती आहे. इथे तुम्हाला हॉल तिकीटवर क्लिक करायचं आहे किंवा मी तुम्हाला डायरेक्ट लिंक इथे खाली देऊन टाकेल, ठीक आहे. इथे आल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला एक्झाम इव्हेंट जे आहे इथं फेब्रुवारी-मार्च 2024 दिसेल. तर इथं तुम्हाला डिसेंबर 2023 करायचं आहे. कारण ही हिवाळी परीक्षा आहे, बरोबर? तर डिसेंबर 2023 वर क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला तुमचा पी-आर-एन नंबर टाकायचा आहे. तर बघा इथे मी पी-आर-एन नंबर टाकलेला आहे. खाली तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे, ठीक आहे. कॅप्चा टाकलेला आहे मी. यामध्ये तुम्हाला हा कॅप्चा टाकायचा आणि खाली सर्चवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ओके. कॅप्चा चुकला तो स्मॉल एल. ओके. सर्च करायचा आहे. ठीक आहे. आता बघा इथे नाव आलेलं आहे बघा. पी-आर-ए नंबर आला विद्यार्थ्याचा. अवगळे अमोल हरिभाऊ. बॅचलर ऑफ कॉमर्स मराठी मीडियम, बी-कॉम मराठी मीडियम. ठीक आहे. इथे बघा डाउनलोडचा ऑप्शन आलेला आहे. त्या डाउनलोडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही डाउनलोडवर क्लिक करता, इथे बघा तुमचं हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. ठीक आहे. तर हे बघा हे झालं तुमचं हॉल तिकीट. बरोबर? तर या हॉल तिकीट तुम्हाला जे काही तुमचं एक्झाम सेंटर असेल, ते तुम्हाला याच्यामध्ये दिसून जाईल. ठीक आहे. आणि मित्रांनो शक्यतो ई-तिकीटचं जे एक्झाम सेंटर असतं, ते तुमच्या स्टडी सेंटरच्या जवळपासचं असतं. बरोबर? जे 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर एकाच सिटीमध्ये ते, एकाच तालुक्यामध्ये तुम्हाला ते बघायला मिळते. ठीक आहे. परंतु जी मे मधली एक्झाम होती, त्यावेळेस तुमचे जे एक्झाम आहे ती एकाच ठिकाणी होत असते. म्हणजे तुमच्या स्टडी सेंटरलाच होत असते. परंतु ई-तिकीटची एक्झाम जी आहे मित्रांनो, ती वेगळ्या ठिकाणी होत असते. ठीक आहे. इथे बघा तुम्ही प्रिंट करून डाउनलोड करू शकता याला. तर प्रिंटवर क्लिक करायचं आहे. तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं. तर अशा मित्रांनो तुम्हाला कशाप्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करायचं ते कळालं असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.